वलांडीत नारळाच्या झाडावर वीज कोसळून कळप्याची गंजी खाक, राहत्या घराजवळ वीज पडल्याने जीवितहानी टळली। देवणी तालुक्यातील वलांडी येथे गुरुवारी दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाला। यावेळी गावातील दत्ता संभाजी बिरादर यांच्या घरालगत असलेल्या शेतातील सर्वे नंबर 121 मध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळली। वीज पडताच शेजारीच ठेवलेल्या कडब्याच्या गंजीला आगीची ठिणगी लागून काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं। वादळी वारे, मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना आगीजवळ जाणं धोकादायक ठरत होते। तरी काही नागरिकांनी धाडस करून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली। या आगीत कडब्याची गंजी पूर्णतः जळून खाक झाली असून शेतातील पाईपलाईन व तुषार सिंचनाचेही मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने वीज राहत्या घरापासून काही अंतरावर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच वलांडीचे महसूल अधिकारी सांगवे व सहाय्यक कृषी वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान वलांडीसह परिसरात 13 व 14 मे रोजी सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट होत असून अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून जनावरे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।